बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार, जन तन धन गेले तृणाही समान, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार, पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराया, वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं, ते नमस्कारोने आता शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम त्याशी न बाधी क्रोधकाम, ते नमस्कारोने आता बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज भगवत भक्तांच्या म्हणजेच संतांच्या अंगातील बळ सांगतात. विठाला 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 विठाला. समस्त ग्रामस्थ मंडळ मौजे लिंगदेव यांच्या पहिल्यानं होता तसा आवाज राहू दे, आधी होता तसाच राहू, थोडा विको राहू दे ना. यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम भक्ती महोत्सव याही वर्षी तो थाटामाटात सोहळा पार पडत आहे. उद्या काल्याच्या कीर्तनाने त्या उत्सवाची सांगत आहे. भगवान मग माझ्या डोक्यात टूप पेटली. मी होतो नेवासानं शेवगाव भागामध्ये. माझ्या डोक्यामध्ये एक विषय आला. 2 वर्ष कीर्तनाची तारीख घेतली पण आपल्याला जाता आलं नाही. हे फापाळे सर बोलत नाही, हे लिंगेश्वर भगवानच त्यांच्या वतीनं बोलतो. मी त्यांना काही सुद्धा केलेलं नाही. आजची माझी कीर्तनाची सेवा औंढा नागनाथला होती, 12 ज्योतिर्लिंग. तिथं कीर्तनाची खूप मोठा उत्सव चालू आहे. तिथे 36वं वर्ष. पण ज्यांनी नियोजन केलंय ते माझे अति जवळचे मित्र आहेत. मी त्यांना एक फोन केला, महाराज अशी अशी मला खरंच सांगितलं, लबाड बोलायचं नाही, मला खरंच कीर्तनाला जायचं एका जागेवर. 2 वर्ष ज्या लोकांना मी धोका दिला, पण या वर्षी आता मला धोका देण्याची संधी भरून काढण्याची एक गोड संधी आली आणि मला ती भरून काढू द्या. मी वाटलं तर पुढच्या वर्षी तुमच्याकडे 2 कीर्तन करेल. एका शब्दामध्ये महाराज ते माणूस तयार झाला. ही सुद्धा लिंगेश्वराची इच्छाच आहे. सहजासहजी एवढा महत्वाचा दिवस कोणते कार्यकर्ते म्हणतात हो काय हरकत नाही महाराज जा आमचा कार्यक्रम सोडून, असं नाही म्हणत कोणी. पण त्यांना
शक्ती बुद्धी देणं ही सुद्धा एक परमात्म्याची इच्छा असावी. आणि हे सगळा प्रवास करत 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 मी इथपर्यंत आलो. आनंद वाटला मला. दोन्ही बाजूला मृदंग वाजवण्याकरता उभे असलेले महाराष्ट्रातील प्रख्यात नामवंत मृदंगाचार्य माझे ज्येष्ठ गुरुबंधू, ज्यांचा आणि माझा, ज्यांच्या परिवाराचा, त्यांच्या आई वडिलापासूनचा अतिशय अंतःकरणापासूनचा संबंध प्रेमाचा आहे, अशी शांताराम भाऊ पापळ हे उपस्थित आहेत. आदरणीय विनायक महाराज सेटे हे उपस्थित आहेत. दोन्ही बाजूचे मृदंगाचार्य तरुण आहेत. त्याच्यामुळे आज आनंद आहे. म्हणजे आज कीर्तनालाच आनंद आहे. बघा तुम्ही, सगळाच आनंद आहे. म्हणजे मृदंग वाजवण्याकरता तरुण, पेटी वाजवण्याकरता तरुण, टाळ वाजवण्याकरता टाळकरी मंडळी तरुण, गायनाकरता तरुण, चौकदारवी तरुण, कीर्तन ऐकायला तरुण आणि कीर्तनकार सुद्धा. मला नवलच वाटते. माता माऊली हसतात मला. मी तरुणच आहे हो, माईची शपथ घालून सांगतो मी तरुणच आहे. पण माझं दुर्दैव असं आहे, मला कोणी तरुण म्हणीच न झाले. मला वाटतं मला कोणतरी दादा म्हणावं, कोणीतरी मला भाऊ म्हणावं असं मला वाटतं. पण मला कोणी सुद्धा दादा म्हणीन आणि भाऊ म्हणीन. माझ्या नशिबाला शब्द ठरलेला आहे, काका. काका म्हणतात मला लोक. मी कदरून कदरून एसटी मध्ये प्रवासाला गेलं की ते कंडक्टर हाफ तिकीट आहे का, हाफ तिकीट असंच म्हणू लागलं. मी कदरून गाडी घेतली, गाडी एकाशी टोल नाक्यावर थांबवली. ते टोल नाक्यावाला म्हणला, ओ आजोबा द्या पैसे. आजोबा, अरे अरे म्हणलं अजून आपल्याला मागं घातलं. आतापर्यंत काका तरी म्हणत होते, आता आजोबा. आता तुम्ही म्हणा काय, मी माझं काय तेवढं तितकं वय नाही. मला दोन गोष्टीनं जरा धोका दिलाय, वाढलेल्या ढेरीनं आणि पांढऱ्या झालेल्या दाढीनं. मी काय एवढा म्हातारा नाही, पण लोक म्हणायले आता म्हातारा, असू द्या चलू द्या, जसं असेल तसं. आज कीर्तनाला आनंद आहे. कीर्तन ऐकायला तरुण, मृदंग वाजवायला तरुण, चाली म्हणायला तरुण, टाळकरी तरुण, सगळे तरुण. खरं सांगू का, ते बोधले महाराज एक वाक्य लय पोटी भरी करतात. आहात तरुण, घ्या सगळंच करून, जसाल एका दिवशी मरून आणि टाकतील लोक मरून. मग काय करणार आहे? म्हणून तरुणपणातच केलेला परमार्थ देवाला आवडतो. तरुणपणामध्ये तरणा भाग्यवंत, देवाला आवडतो. तारुण्य दशेमध्ये उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपण देवाला पाणी ताजं वापरतो का शिळ? ताजं. देवाला फुलं ताजे असतात का शिळे? देवाला नैवेद्य ताजा असतो का शिळा? जर देवाला सगळ्या वस्तू ताज्या लागतात, देवाला शरीर म्हातारं झालेलं कसं ऐकलं महाराज? देवाला शरीर सुद्धा कसं लागतं? ताजं तवानं तारुण्यातलं. म्हणून महाराज म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराज म्हणतात कीर्तनामध्ये तारुण्य पाहिजे, तारुण्यपणात कथा कीर्तन करावे. आज सगळा तो योगी तो जुळून आलाय. महाराज सांगतायत आपल्या जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे ना, मग तो तारुण्य दशेमध्ये
वयामध्ये करा. तारुण्य दशेत केलेला परमार्थ देवाला जास्त आवडतो. म्हणून आज कीर्तनात मृदंग वाजवणारे तरुण, म्हणजे खरं तर मी नंतरचा कीर्तनकार आहे, नंतरचा म्हणजे खूप कमी वयाचा. शांताराम भाऊनं मला असं वाटतंय वैकुंठवाशी नामदेव आप्पाचे कीर्तन वाजवले, पांडुरंग महाराज आवाड, जुने सगळे कीर्तनकार, ते महादेव महाराज होते जगताप, असे खूप मोठे मोठे कीर्तनकाराचे कीर्तन वाजवलेले. आता मी त्या दृष्टीने जर विचार केला तर मी पोरगाच आहे की नाही, पण तरी सुद्धा भगवान लिंगेश्वर जशी बुद्धी देतील तसं या अभंगाचं मी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला आजच्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज साधूच्या अंगातलं बळ सांगतात. बळ क्षेत्र कोणताही निवडा, क्षेत्र प्रपंचाचा असू द्या नाहीतर क्षेत्र महाराज परमार्थाचा असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये गेला तर त्या क्षेत्रामध्ये गरज असते आणि ती गरज असते बळाची. कोणतंही क्षेत्र निवडा, प्रपंचात गेला तरी बळ लागते आणि परमार्थात आला तरीही बळ लागते. कोण्या मार्गाने जायचा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे, पण क्षेत्रामध्ये बळ लागतं एवढं मात्र खरं. कोणत्याही क्षेत्रामध्ये परमार्थात गेलात परमार्थातही बळ लागतं. म्हणून तुकाराम महाराज परमार्थाच्या बळाकरता परमात्म्याकडे विनंती करतात. कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. महाराज म्हणतायत शारीरिक बळ लागते परमार्थ. शरीर चांगलं असणं, आपल्या सगळ्या शरीरातले पार्ट व्यवस्थित असणं हे परमार्थात बळ लागते. तसं प्रपंचात बी शारीरिक बळ लागते. शारीरिक बळ व्यवस्थित असेल तर आपल्याला उद्योग व्यवसाय नोकरी शेतीची कामं करता येतील, आणि शरीर जर रोगी असेल तर कामं करता येतील का हो? नाही. म्हणून प्रपंचामध्ये जा नाहीतर परमार्थात जा, बळ मात्र लागतं. आणि व्यवहारातला नियम असा आहे महाराज, व्यवहारामध्ये जर तुमच्या अंगात बळ नसलं तुम्हाला जास्त कोणी किंमत देत नाही. दुर्बळाचे कोण व्यवहारातले लोक किंमत देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतायत दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. कोण मानतो? कोणीच मानत नाही. मग क्षेत्र कोणतंही निवडा, तुमच्याकडे पाहिजे ते बळ. बरं, काही लोकांचं बळ असतं ते त्यांच्या क्षेत्रापुरतं मर्यादित असतं. आता उदाहरण सांगतो. पक्षिणाम बलम आकाशम, मच्छानाम उदकम बलम, निर्बलानाम बलम राजा, बालानाम रोदनम बलम. सुभाषितकार सांगतात, ऐका, कोणाचं बळ कुठं कुठं पर्यंत मर्यादित असतं. पक्ष्याचं बळ आकाशात आहे, ते पाण्यात चालत नाही. माशाचं बळ पाण्यात आहे, आकाशात चालत नाही. बरोबर आहे. ज्याची त्याची बळाची मर्यादा, मला क्षेत्र वेगळं आहे. निर्बलानाम बलम राजा, ज्याचं कुणाकडेच चालत नाही त्यानं महाराज राजाकडे जायचं असतं. म्हणून आणि बालानाम रोदनम बलम, लहान लेकराचं बळ रडण्यामध्ये असतं. लहान लेकराला एखादी वस्तू पाहिजे असली, मला ते काय करतंय? रडलं की त्याला माहिती आपल्याला वस्तू भेटते. बालानाम रोदनम बलम, निर्बलानाम बलम राजा. एखादं देवस्थान निर्बल आहे, त्याच्याकडे महाराज पैसा नाही, थोडस गरीब आहे, मग त्यानं कोणाकडे जावं? राजाकडे, म्हणजे आमदार साहेबाकडे जावं. महाराज साहेबाकडे जर गेलं तर सहजासहजी 1-2 कोटी रुपयाचा निधी सहज मंजूर होतो. आज झाला इथं. निर्बलानाम बलम राजा, बालानाम
बलानाम रोदनम बलम. महाराज निर्बल माणसाला बळ हे राजापाशी चालतं आणि लहान लेकराचं बळ हे रडण्यामध्ये असतं. विठाला जगामध्ये बळ असल्याशिवाय किंमत नाही. म्हणून माझ्या चिंतनामध्ये जेवढे बळ आले मी ते तुम्हाला सांगतो आणि मग नंतर आपण अभंगामध्ये प्रवेश करू. ऐका, बळ किती प्रकारचे मी सांगतो, तुम्ही मोजायचे बरं का. मी आजचं कीर्तन हसत खेळत सर कीर्तन लवकर सुटेल वाटत झालं चालेल का? नाहीतर काय काय गावाला लय अवघड असतंय. शांताराम भाऊ एक कीर्तनाला गेल्यानंतर महाराज कीर्तन चांगलं रंगलं, सुंदर टाळकरी गाणारे वाजवणारे एक नंबर सगळे, जरा रंगलंच म्हणा की भैरवी व्हायला आला बिला सगळ्याला द्यायला चांगलं तासभर कीर्तन रंगलं. आणि कीर्तन रंगल्यानंतर असं शिवरात्रीच कीर्तन असंच महाराज 12 वाजेपर्यंत तर कीर्तन सोडता येत नाही. बरोबर आहे. 12 सव्वा 12 आरती बिरती व्हायला महाराज वाजले आणि कीर्तन सुटल्यानंतर कीर्तन सुटलं एका माणसाच्या दुसऱ्या मजल्यावर माझी राहण्याची व्यवस्था केली. मी शर्ट वगैरे काढलं, झोपण्याच्या तयारीत तेवढ्याच शेजारच्या बाईनं रडायला सुरुवात केली. माता माऊल्यांचं असं असतं, माता माऊल्या काळी 1 काळी 2 असं त्यांचा स्वरच नसतो. डायरेक्ट शेडजातच मोठ्यानं रड. बरोबर. दुसरा गुण माता माऊल्यांचा असं असतो, त्या एकट्या रडत नाहीत, एकमेकासा हे करू अवघे धरू. हा, त्या 4-2 बायका जमल्या सगळ्या मिळून रडत. बरं, त्यांना विचारलं ना शेजारच्या बायांना, तुम्ही कारण नाही मला माहित नाही, ती रडते म्हणून मी रडते, मला काहीच माहित नाही, काहीच माहित नसतं पण रडतात. एवढ्या माता माऊल्या रडतात. मला तर पहिल्याला वाटलं कोणीतरी गेलं कुठं, सगळं गेलं कुठं, मग कुठं गेलं. हा, मला पहिल्यांदा वाटलं कोणतरी गचक. घरच्या माणसाला म्हणलं जरा शेजारी जाऊन बघावं काय एवढं रडतात माता माऊल्या रडण्यात. माणूस तो गेला, बघितलं, कारण त्याच्या लक्षात आलं आणि त्याने सांगितलं महाराज काही नाही, तुम्ही तुमचं आपलं झोपा. मला पण झालंय काय झालं असं होतं महाराज. ती बाई जी रडत होती का तिच्या 3 कोंबड्या मांजरानं खाल्ल्या होत्या. मी थोडस कौतुक म्हणून बाहेर आलो गॅलरीत आणि त्या बायांना बघू लागलो. सगळ्या बायका रडत होत्या, कारण मला कळलं होतं 3 कोंबड्या मांजरानं खाल्लेल्या. सर्वात शेवटी एक म्हातारी आली, सगळ्यात शेवटी. ती म्हातारी म्हणली, भागीरथी का रडती तू? आत्या बघायला म्हणली 3 कोंबड्या मांजरानं खाल्ल्या. 3 कोंबड्या मांजरानं खाईपर्यंत तू का झोपली होती? अहो, मी कीर्तनाला गेले होते, मला वाटलं 10 ते 12 कीर्तन होईल. 12 वाजले, सव्वा 12 वाजले, 12:30 वाजले. त्या आळंदीचा महाराज कोण आणला होता? शिवाजी महाराज. त्याचं मड भीतीला नेऊन बसवलं त्याने एकच. आणि हे सगळं मी माझ्या कानानं ऐकत, माझ्या कानानं स्वतःच्या. माझ्या लक्षात आलं कितीही सुंदर कीर्तन केलं तरी माघारे लोक असं बोलत असतात. त्या दिवशीपासून कानाला खडा लावला, कीर्तन लय वेळ करायचं नाही. पण आजचं कीर्तन महाशिवरात्रीचं कीर्तन आहे, थोडासा लेट झाला तरी मला असं गॅरंटी की तुम्ही काय बोलणार नाही. आपण या अभंगाचं चिंतन करत आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराज साधूच्या अंगातील बळ सांगतात. बळ माणसाकडे बळ पाहिजे बरं का, प्रत्येकाकडं. आता मगाशी मी सांगितलं पक्षाचं बळ आकाशात आहे, माशाचं बळ पाण्यात आहे, निर्बल माणसाचं बळ राजाकडे आहे आणि लहान लेकराचं बळ रडण्यामध्ये आहे. तसं ब्राह्मणाचं बळ वेगळं, क्षत्रियाचं बळ वेगळं, वैश्याचं बळ वेगळं आणि शूद्राचं बळ वेगळं. ब्राह्मणाचं बळ विद्वत्ता कमवणे हे ब्राह्मणाचं बळ आहे. भरपूर सैन्य जोडणं हे क्षत्रियाचं बळ आहे. थोड्या पैशाचा व्यापार करून जास्त पैसे मिळवणं हे वैश्याचं बळ आहे. आणि महाराज आपलं जीवन सेवेमध्ये घालवणं हे शूद्राचं बळ आहे. ज्याच्या त्याच्या बळाच्या व्याख्या शास्त्रानं वेगवेगळ्या केल्यात. मग बळ जर महाराज सांगतात तर बळ किती प्रकारचं आहे आपण थोडक्यात चिंतन करू. ऐका, मी सांगतो, तुम्ही मोजा. पहिलं बळ आहे शारीरिक बळ, दुसरं बळ मनोबळ, तिसरं बुद्धिबळ, लौकिकाचं बळ, सत्तेचं बळ, संपत्तीचं बळ, धर्माचं बळ, ज्ञानाचं बळ, तपाचं बळ, वैराग्याचं बळ, भक्तीचं बळ, योगाचं बळ आणि अजून एक निश्चयाचं बळ. किती झाले? 12 म्हणते. बरोबर सांगितलं लेकरांनी, बरोबर सांगितलं. 14 तर मग बाळ पुढे या रे तुम्ही सगळेजण, बारके बारके उठा बरं. या या या
जे लहान लहान आहे तेच या, लग्नाला आलेले येऊ नका. या उठा बारके बारके या, उठा बाळा उठा उठा पटकन उठा. विठाला 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 सध्या जे कार्यकर्ते ते आज न उद्या काय होणार आहेत? काय नाही काहीतरी दुसरंच जाणार आहेत. कुठे जाणार आहेत? मला तसं म्हणायचं नव्हतं. तुमच्या डोक्यात जर तसं आला असेल तर मला तसंच म्हणायचं होतं. उद्या निवृत्त होणारच आहे. मग उद्या सत्तेचे कार्यकर्ते कोण आहेत? हे काय उद्या लिंगदेवचं हे भविष्य आहे. म्हणून मी यांना काय केलंय, यांना आता पुढे बोलवलंय, पुढे याच्याकरता बोलवलंय म्हणजे उद्या भावी काळामध्ये तारखी घ्यायला हेच येणार आहेत ना. आतापासून मोठेपणा द्यायला म्हणजे बरं. पोरांनो, कीर्तन सुटोस्तर उठायचं नाही. कीर्तन सुटोस्तर जर उठून गेला तर दगड घालू घालू हानी. मी जरा बुवा कडक आणि शिस्तीतला बुवा आहे. कीर्तन सुटेपर्यंत कोणीही कीर्तनातून उठायचं, गडबड करायची, बोलायचं, मोबाईलवर बघायचं, शेजाऱ्याला चिमटा घ्यायचा आणि कीर्तनात ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेला कोणी म्हणायचं नाही. म्हणायचं एवढ्या सूचना पाळल्या की कीर्तन टायमात सोडतो. नाही तर कीर्तनाला वेळ किती होईल काय गॅरंटी सांगता येणार नाही. किती प्रकारचं बळ सांगितलं रे बाळा? मी 14 प्रकारचं बळ सांगितलं. मी 14. आपण एका एका बळाचं चिंतन करू. 14 प्रकारचं बळ सांगितलं. 14. पहिल्या क्रमांकाचं बळ आहे शारीरिक बळ म्हणतात त्याला. कोणतं बळ? शारीरिक बळ. बरं पोरांनो, माणसाचं शारीरिक प्रकृती अशी लकडेली असावी का जाड असावी? लकडेली कशाला? माणसाचं वजनच पडत नाही. जे लकडेला माणूस असतं का वजनच पडत नाही. मी नवीन नवीन कीर्तन करू लागलो आळंदीतून संस्थेतून सुटल्यावर. पंढरपूरच्या बाजूला परमेश्वर पिंपरी नावाचं गाव आहे. मी कीर्तनाला गेलो. महाराज फोनावर फोन बस थांबली. आम्ही उतरलो. जाताना एकटं कशाला जावं म्हणून एक पकवाच्या संघ घेऊन गेलो. शेट्टी महाराज ते जरा असं गबरू होतं. जाताना गेलो. त्या लोकांचा नियम तिथून वाजत वाजत 1 किलोमीटर पासून त्या कीर्तनकाराला न्यायचं. ते बँड हार बिर घेऊन तिथं आले होते लोक सगळे. मी उतरलो. आम्ही एसटीत उतरलो. माझ्या अगोदर ते पकवाजच उतरला. त्यांना वाटलं हेच कीर्तनकार आहे. मोठा आणलेला हार त्याला. मला असं वाटलं मला दुसरा याच्यापेक्षा मोठा असेल. मी असं बघत होतो. ते सत्यातले कार्यकर्ता मला हे पोरा हो तिकडं. मला पोरग नाही, मीच महाराज आहे. मला असं मग माझ्या लक्षात आलं प्रकृती आपली काय आहे. याच्यामुळे लोक आपलं वजन पडत नाही. प्रकृती कशी असावं माणसाची? जाड. ते उमेश महाराजाला विचारा काय त्रास होतो. कशाला जाड? पुढच्या वर्षी ते येणारच आहेत. लय जाड जरासं चाललं की दम लागतो. मग माणसाची तब्येत कशी असावी? लकडीने असावी की जाड? मध्यम असावी. पण प्रकृती कशी असावी? धष्टपुष्ट असावी, सुंदर असावी. बरोबर. शारीरिक बळ कमवल्यानंतर काय फायदा होतो रे त्याचा? जर तुम्हाला सैन्यामध्ये भरती व्हायचंय, मिलिटरीमध्ये जायचंय, देशाच्या इंडियन आर्मीमध्ये आपल्याला जायचंय, तर आपल्याला कोणतं बळ लागतंय बरोबर? शारीरिक बळ, तंदुरुस्तपणा लागतो. आणि मग आपल्याला महाराज तिथं जाता येतं. मी बोलत नाही, ज्ञानोबरांच्या ओव्या सांगतो. थोड्या वेळा मोकळं करा. भरलिया त्रिभुवना आतु सांगू एको अर्जुना की निवडोन की जय सेना लक्षवरी की दया ही पाठी जे वेळी लोह मांसाचे घाटी विजय श्रेयच्या पाऊटी एकुची बैसे. मिलिटरीची परीक्षा देत असताना किती पोरं देतात?
हजारो लाखो पोरं परीक्षा देतात, पण सगळेच्या सगळेच मिलिटरीत भरती होतात का? नाही. त्यातले मोजके मोजके ज्ञानोबा म्हणतात, भरली या त्रिभुवना आतू सांगू एकू एकू अर्जुना आणि निवडून की जे सेना लक्षवरी. एखादा त्याच्यातलं ज्याचं व्यवस्थित शरीर बळ भरतंय त्याला काय करतात? सैन्यात भरती करतात. मग सैन्यात भरणी होण्याकरता कोणतं बळ लागतंय? शारीरिक बळ. आता दुसरं बळ सांगतो मी. ज्या वेळेला माणसाचं शारीरिक बळ संपत त्यावेळेला जे काम करतं त्याला मनोबळ म्हणतात. त्याला कोणतं बळ म्हणतात? मनोबळ. ऐका, महाराज आपतालीनं महाराज आपतालीला विचारलं, बोलो और भी लढोगे? त्यावेळेला आपतालीला दिलेलं उत्तर आहे छत्रपतींच्या बावळ्याने, बचेंगे तो और भी लढेंगे. शारीरिक बळ संपलंय, इथं जे बोलतं त्याला मनोबल म्हणतात. मृग तृष्णा लहरी निलिमा अंबरी, मृग तृष्णा लहरी वायाची फरारी मन हे नाव, त्याला मनोबल म्हणतात. पावनखिंड कोणी लढवली रे पोराव? बाजी प्रभूंनी पावनखिंड लढवली. बाजी प्रभूंनी सांगितलं, राजे आपल्याकडे फक्त 600 सैन्य आहे आणि खानाचं सैन्यानं सगळे करून आपल्याला वेळा टाकलेला आहे. मग तुम्ही मोजक्या काही सैन्याला घेऊन तुम्ही गडावर जा. कोण्या गडावर जायचं होतं? पन्हाळ गडावर का विशाळ गडावर? किती लवकर विसरतो आपण इतिहास. पन्हाळ विशाळ गडावर तुम्ही म्हणले ते आम्हाला काय मग आमचं मत नाही. राजे तुम्ही जा. पण ते छत्रपती होते, अलीकडच्या नेत्यासारखे थोडे स्वार्थी लबाड लोक होते ते. राजाने सांगितलं, मावळ्यानो, अरे तुम्ही माझ्या अंतःकरणातले आहात, तुम्ही माझ्या नुसते परिवारातले नाहीत. मी एकटा जाणार नाही, तुम्ही मोजक्या सैन्याला घेऊन जा. बाजी प्रभूने सांगितलं, राजे तुम्ही गेले पाहिजे. काय गेले पाहिजे? लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून जा. म्हणून मोजकं सैन्य काही घेतलं, राजे गडावर. फक्त एक विनंती आहे, गडावर तुम्ही सुखरूप पोहोचलात याची खूण म्हणून गडावर गेल्या गेल्या तोफांचा आवाज करा. राजे मोजक्या सैन्याला घेऊन निघाले. इकडे महाराज खानाचं सैन्य पावनखिंडीमध्ये अडवून धरलं. 600 सैन्याला लाखो सैन्य कसं ऐकेल? महाराज यांच्या अंगावर वार होत होते, खाली पडत होते, परत उठत होते, लढत होते, खाली पडत होते, लढत होते. एवढं सगळं झालं होतं. अंगावर तलवारीचे घाव पडले होते, पण बाजी प्रभूचं लक्ष गडाकडे लागलं होतं. अजून माझा राजा गडावर पोहोचलेला नाही म्हणून लक्ष लागलं. गडावर गेल्या गेल्या किल्लेदाराला सांगितलं, तोफेंचा आवाज करा. धडा 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 तोफेंचा आवाज झाला आणि बाजी प्रभूच्या नेत्रातून अश्रू आले. बस, माझा राजा सुखरूप गडावर पोहोचला. आता कोण्याही क्षणाला मरण आलं तरी चालेल. त्यावेळेला खान विचारतो बाजी प्रभूला, बोलो बाजी और भी लढोगे? त्यावेळेला बाजी प्रभूच्या मुखातलं वाक्य आहे, बचेंगे तो और भी लढेंगे. म्हणजे ज्या वेळेला शरीर संपत पण त्यावेळेला जे काम करतं त्याला मनोबल म्हणतात. त्याला कोणतं बळ म्हणतात? मनोबल. आता तिसऱ्या क्रमांकाला आहे बुद्धिबळ. कोणतं बळ आहे? बुद्धिबळ. त्या बुद्धिबळाचं वर्णन ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये केलं. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसी सद्बुद्धी येथे कुटी म्हणू नये. बुद्धी आहे ना, ते बहुतेजा ते प्रगती, तैसी सद्बुद्धी येथे कुटी म्हणू नये. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ तुझे, एका केशवराजे सकळ तुझे, एका केशवराजे सकळ तुझे, एका केशवराजे सकळ तुझे.
तुम्ही बऱ्यापैकी सेवा केलेली दिसाली बरं का. चांगल्या चांगल्या पक्वाजाला ही चाल तोंडावर पाडते, पण ज्या अर्थी तुम्ही बरोबर केलं त्या अर्थीत बरं दिसतं तुमचं. तयारी बऱ्यापैकी चांगली. म्हणजे अशा आडवे तिकडे चाली मी म्हणत नाही बरं महाराज कधी. ओघ एखाद्यावर झलक आल्यावर म्हणतात. महाराज म्हणतायत बुद्धीचं बळ. बुद्धीचं बळ कशाला म्हणतात महाराज? ज्याच्याकडे बुद्धिबळ असते ना जगात तो माणूस पूज्य होतो. आता मी तुम्हाला बुद्धिबळाचे 2-3 दृष्टांत सांगतो. एक ब्राह्मण, त्याच्याकडे विद्वत्ता नाही, बुद्धी नाही, काही नाही, पण पोरीचं लग्न तोंडावर आलं होतं आणि त्यानं बिरबलला सांगितलं, बिरबल अरे मला राजाकडून पैसे तर भेटले पाहिजे, पण माझ्याकडे काय नाही, पैसे नाही पण बुद्धी बी नाही. काळजी करू नको म्हणे, लिंगेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन बस मला पट्टावाड, अंगावर भगवे कपडे घाल, मी सांगेल तसं करायचं. पालखी पाठवल, राजा पालखीमध्ये बसायचं आणि घरी यायचं. आणि राजानं दर्शन घेतल्या एक शब्द म्हणायचा, आशीर्वाद गाराया. काय म्हणायचं? आशीर्वाद म्हणजे राजा माझा तुला आशीर्वाद असो. महाराज तो बसला आणि बिरबल सांगितलं, महाराज आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये लय मोठा एक साधू आलाय, त्याला आपल्या राज्यात आला. पालखी पाठवली, राजानं पालखीमध्ये बसला तो आणि ते पाठच करू लागला. त्याला तेवढी पाठ होत नव्हतं. आशीर्वाद गाराया, आशीर्वाद गाराया, आशीर्वाद गाराया असं पाठ करत होता तो. रस्त्यात पालखीमध्ये बसला वजनात आणि समोर आल्यानंतर महाराज 2-3 उंठ दिसले. त्यांना विचारलं ह्याला काय म्हणतात तो? त्याला उंठ म्हणतात म्हणे. आशीर्वाद गाराया विसरला आणि उसरट गारायाच म्हणू लागला. आशीर्वाद गाराया म्हणजे राजा तुला आशीर्वाद असो, आणि उसरट गाराया म्हणजे राजा पुढच्या जन्मात उंट हो. महाराज आला, राजानं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्या त्यांनी सांगितलं उसरट गाराया. राजाला राग आला. राजा उसरट गाराया म्हणजे पुढच्या जन्मात मी उंट. बिरबलच्या लक्षात आलं चूक केली यानं. बिरबल म्हणला, महाराज त्याचा अर्थ तसा नाही. उसरट गाराया म्हणजे उसरट शब्दाचा अर्थ असा आहे, उ म्हणजे उमा, श म्हणजे शंकर, टकारो म्हणजे घनगर्जना. तुमच्या राज्यामध्ये उमा सहित पार्वती माता नांदो, घनगर्जना हो, भरपूर पाऊस पडो आणि तुमच्या राज्यामध्ये खुशाली हो. याला म्हणतात विद्वत्ता. खरं तर त्या माणसाचं चुकलं होतं, पण ती चूक बरोबर केली. याला बुद्धिबळ म्हणतात. याला कोणतं बळ म्हणतात? बुद्धिबळ. आता दुसऱ्या दृष्टांत सांगतो बुद्धिबळाचाच. कालिदास नावाचा एक आपल्या भारतामध्ये खूप विद्वान माणूस होऊन गेला. तो कोणाच्या पदरी होता माहितीये का? कोणाच्या पदरी होता तो? कालिदास नावाचा अतिशय बुद्धिमान माणूस. विठाला विठाला विठाला. प्रश्न असा आहे, ठाठम ठठम ठम ठठठम ठठम ठा. कालिदासानं सांगितलं काय नाही, घरी जा, डबल गोदड पांगळा आणि बिनधास्त झोपा. अरे पण प्रश्न नाही आल्यावर मला राज्यगादी सोडायची, काळजी करू नका. तुम्ही फक्त म्हणायचं या प्रश्नाचं उत्तर माझा सेवक देईल, मी त्याचं उत्तर. पण कालिदासात तर सत्ता निघून गेली की कोण नाही. सत्तेचं बळ, सत्तेचं बळ. पुढचं बळ संपत्तीचं बळ. आता सत्तेच्या बळात अजून एक तुम्हाला सांगतो, जोपर्यंत सत्ता आपल्या हातात असते तोपर्यंतच आपल्याला किंमत. वाळूचे टेंडर जर पास करायचे असले, आता तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही, कलेक्टरच्या एका सही करता लाखो रुपये लोक मोजतात. लाखो रुपये एका सही करता. कारण काय? आणि कलेक्टर रिटायर झाल्यानंतर फुकट म्हणलं तरी कोणी सही घेत नाही. कारण काय? सत्ता गेली, विषय संपला. धनवंताला
पुढचं आपलं बळ आहे. संपत्ती गेली, सत्ता गेली, महाराज लौकिकाचं बळ, सत्तेचं बळ, पुढं आहे संपत्तीचं बळ. संपत्तीचं बळ ज्याच्याकडे असतं महाराज जगातली प्रत्येक वस्तू तो पैशाच्या जोरावर विकत घेतो. आणि संपत्ती आली ना सगळे लोक महाराज त्याला मानतात. ज्या माणसाला महाराज काहीच करता येत नाही त्या माणसाने एकच काम करावं, त्यानं संपत्ती कमवा. सगळे लोक त्याच्या जवळ येतात. जोरी मोठा चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बाबूल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. पैसा एक श्लोक आहे महाराज, ज्या माणसाला कोणीच मानत नाही, कोणीच, पण त्याच्याकडे पैसा येऊ द्या सगळे लोक त्याला मानतात. सगळे लोक मानतात. अहो म्हणले आपल्या मंत्रिमंडळातले मंत्री, त्यांचं आमचं नाही जवळचं नातं. कोणतं? आमची आत्या आहे ना, आमच्या आत्याच्या चुलत नंदेच्या चुलत बहिणीच्या पोराच्या मावस बहिणीचं पोरग. किती जवळचं नातं झालं, कारण पैसा आहे. आणि पैसा एकदा का गेला, रक्ताचं नातं असू द्या, लोक आमचं त्यांचं जरा नातं आहे पण लांबूनच आहे, दुरून आहे. पैसा असा खेळ करतो महाराज. पैसा 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 इतका मोठा खेळ करतो. पैसा येऊ द्या माणसाकडं, लोक त्याला जुळले जातात. आणि पैसा गेला सगळे लोक दूर जातात. महाराज संपत्तीचं बळ आहे. किती बळ झाले पोरं आतापर्यंत? मग 6 झाले. आता पुढे आहे का, एक तपाचं बळ आहे. तपाचं, ज्याच्या अंगामध्ये तपाचं बळ असतं, ज्ञानोबराय म्हणतात एकाची शाटी पिंडली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली. महाराज म्हणतात काही लोकांना तर महाराज तपाच्या बळावर समुद्रच पिऊन टाकला. काही लोकांनी हे तपाचं बळ आहे. पण ज्याच्या अंगामध्ये तपाचं बळ असतं, महाराज म्हणतात तप आहे ना, हे एक बळ आहे. पुढचं बळ आहे धर्माचं बळ. धर्माचं बळ आहे का? तो धर्मराजा बहुपुण्य राशी, का दूत खेळे दुर्योधनाशी, हरोनी कांता केली उपाधी, विनाशकाले विपरीत बुद्धी. महाराज म्हणतात धर्मराजाकडे धर्माचं कधीच खोटं बोलत नव्हतं, कधीच. कितीही जीवावर येऊ द्या, धर्मराजाच्या अंगात बळ होतं धर्माचं. आजकालच्या राजकारणी लोकांकडे बाकी सगळं आहे तेवढंच कमी पडते, त्यांच्याकडे धर्माचंच बळ नाही. पण तुमच्या प्रभागाचे विभागाचे जे आमदार आहेत ना, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्याकडे ते सुद्धा बळ आहे. वाढदिवसाच्या दिवशी भजनी मंडळ आणून भजन करणारा पहिला आमदार बघितला मी. नाही तर वाढदिवसाच्या दिवशी महाराज अन्य कार्यक्रम ठेवतात, ऑर्केस्ट्रा वगैरे. एक तर मंत्री असा आहे, एक तर आपल्या महाराष्ट्रात असा मंत्री आहे, दरवर्षी आपल्या बापाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रातले तमाशा गोळा करते, लावणी महोत्सव ठेवते. नाव सांगायची काय गरज नाही तुम्हाला, आहे की नाही? महाराज धर्माचं बळ असलं पाहिजे. धर्माचं बळ, धर्माचं, तपाचं बळ, धर्माचं बळ आणि शेवटी ज्ञानाचं बळ. ज्ञान ज्याच्याकडे असतं महाराज सगळे लोक तिथं झुकतात. आता तुम्हाला सांगतो, आमदार असू द्या की खासदार असू द्या, त्याला त्याच्या मतदारसंघामध्येच किंमत असते. ते जर आमच्या तिकडे मराठवाड्यात तर त्याला कोण ओळखलो नाही ओळखत. पण एखादा विद्वान माणूस, बुद्धिमान माणूस जर आला, विद्वान ज्ञानी माणूस, मला त्याला सगळे लोक पूजतात. मी बनत नाही. ऐका, विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाला सगळीकडे किंमत असते. म्हणून ज्ञान पाहिजे माणसाकडे, ज्ञानाचं बळ. आता किती बळ झाली पोरं? 8. अंदाजाने सांगू नका रे. ऐका, शारीरिक बळ, मनोबळ, बुद्धिबळ, लौकिकाचं बळ, सत्तेचं बळ, संपत्तीचं बळ, धर्माचं बळ, तपाचं बळ आणि ज्ञानाचं बळ. 9 झाले का? 9 झाले. आता पुढची बळ सांगतो मी तुम्हाला. पुढची बळ सांगतो. एक बळ आहे त्याला वैराग्याचं एक बळ म्हणतात. आपलं हे राहिलं होतं मगाशी, वैराग्याचं बळ. परमपद बळ वैराग्याचे, परमपद
योगाचे महाराज वैराग्याचं एक बळ आहे. आता दुसरं योगाचं एक बळ आहे. योग आहे ना योग, ज्याचा महाराज मन चंचल आहे त्यानं योगाचं बळ साधायचं, मन शांत होतंय. अंगी योगाचे होय बळ तरी मन केतुले चपळ. ज्ञानोबा म्हणतात किती चपळ मन असू द्या, जर योगाचं बळ तुमच्याकडे असेल तर महाराज मनाला काबीज करता येते. आता दोन झाले, आता तिसरं बळ आहे का, कैसे भावार्थाचे बळ देव झाला तिचे बाळ. एक भावार्थाचं बळ आहे, एक भावार्थाचं बळ आहे. 9 आणि 3 किती झाले पोरांनो? 12 झाले का? आता शेवटचं बळ सांगतो. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, चिंतनात एवढे गेले. आता अजूनही असू शकतात. महाराज म्हणतात हे सगळे बळाचा जर विचार केला, कोणाकडे कोणतं बळ आहे, कोणाकडे कोणतं बळ आहे, त्या बळाचा फायदा काय सांगतो. जर तुमच्याकडे शारीरिक बळ असेल, शारीरिक बळ असेल, महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज मग साधूच्या अंगातलं बळ सांगतात. मग या बळापैकी साधूच्या अंगात कोणतं बळ आहे? ऐसे बळ नाही आणि काचे 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 तपतीर्थ जगी दानव्रत तपतीर्थ जगी दानव्रत ऐसे बळ ऐसे बळ आणि काचे नाही महाराज. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपण प्रश्न विचारूया. तुकाराम महाराज, तुम्ही साधूच्या अंगातलं बळ सांगण्याकरता आजचा अभंग निवडला. मग नेमकं साधूच्या अंगामध्ये कोणतं बळ आहे आणि ते कशाच्या बळावर तुम्हाला मिळालं, कशामुळे मिळालं, याचं उत्तर जगद्गुरु तुकाराम महाराज देतात सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या अंकित Yeah.
बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महाराज म्हणतात आम्ही जे बळीवंत झालो ना ते कशाच्या बळावर झालो. जगामध्ये सगळ्यात जास्त बलवान कोण आहे? कोण आहे? हनुमान. बरं ठीक आहे, आता त्याच्या पद्धतीने उत्तर दिलं त्याला. जगामध्ये सगळ्यात जास्त बलवान कोण याचं उत्तर आहे परमात्मा. सगळ्यात. महाराज म्हणतात आम्ही दुसरं काही केलं नाही, आम्ही त्याच्या अंकित झालो. आणि अंकित झालो की त्याचं सगळं बळ आम्हाला मिळालं. त्याचं बळ काय मिळालं? आता उदाहरण सांगतो. अंकित होण्याचा फायदा काय असतो? अंकित होण्याचा भगवत भक्त जो असतो ना, भगवत भक्त परमात्म्याचा अंकित होतो आणि त्याचे सगळे गुण तो भोगतो. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस. परमात्म्याकडे जे गुण आहेत ते देवाला आपोआप मरत भक्तांना मिळतात. म्हणले कसं काय? हे अंकित होण्याचा फायदा असतो. आता उदाहरण सांगतो तुम्हाला व्यवहारातलं. एखादा मुलगा देशाचं सेवेमध्ये म्हणजे सैन्यामध्ये असतो आणि सैन्यात असल्यानंतर तो कार्यरत असताना, देशाचं कार्य बजावत असताना तो शहीद झाला सीमेवर. मग सरकार त्याच्या नावावर काय 5-50 लाखाचा निधी पाठवतं. मग तो निधी घेण्याचा अधिकार कोणाला रे पोरो? पोरो सांगा की. तो निधी घेण्याचा अधिकार कोणाला आहे? कोण म्हणलं माहिती? पत्नीला. पत्नीलाच काय बरं तो अधिकार घेण्याचा? घरात माय आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, सगळं घर 25-30 लोक घरात असतात. पण जोपर्यंत बायकोची सही त्याच्यावर होत नाही तो निधी बायकोला भेटत नाही, म्हणजे घरातल्यांना भेटत नाही. मग तो घेण्याचा अधिकार कुणाला आहे? बायकोलाच. काय ती काय? ती त्या नवऱ्याची अंकित आहे. हे त्याचं उत्तर आहे. बघा तुम्ही इथं माता माऊल्या बसल्या. आता तुमच्या भागात संस्कृती अजून टिकून आहे, म्हणजे अजून बायांच्या डोक्यावर पदर आहेत आणि कपाळाला कुंकू आहे. आता मी म्हणल्यावर पदर घेऊ नका. बघा टिकून आहे अजून संस्कृती तुमच्या भागामध्ये. अजून माता माऊल्या सकाळी डोकं विचारतात आणि असं मधून एक असं दोन साईडला ते केस करतात आणि असं त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? भांग. बरोबर आहे का? भांग पाडतात आणि त्या भांगामध्ये एक कलर लावतात असा. त्याला सिंदूर म्हणतं, कोणी कोणी कुंकू म्हणतं. असा भांगात कुंकू भरतात. भांग त्या बाईचा असतो पण कुंकू कोणाच्या नावाचं असतं? नवऱ्याच्या नावाचं. कपाळ तिचं असतं पण कपाळावरचं कुंकू कोणाच्या नावाचं असतं? नवऱ्या. गळा तिचा असतो पण गळ्यातलं मंगळसूत्र. हातात तिचे असतात पण हातातल्या बांगड्या नवऱ्याच्या असतात. पायातले बोट तिचे असतात मग पण पायातल्या बोटातले जोडवे कोणाच्या नावाचे असतात? जेव्हा त्या बाईचा मालक वारतो त्यावेळेला हे सगळे अलंकार तिचे उतरले जातात आपल्या हिंदू संस्कृतीत. म्हणजे नवऱ्याला त्या बाईचं जीवन काय समर्पित आहे, अंकित आहे ती बाई नवऱ्याच्या. आणि नवऱ्याची अंकित असल्यामुळे तो निधी घेण्याचा अधिकार फक्त कुणाला आहे? फक्त त्याच्या बायकोला. महाराज माणूस अंकित झाला की त्याचा फायदा होतोच. एखादा जर शिक्षक असेल, मास्तर, त्याच्या बायकोला लोक काय म्हणतात? मास्तर. वकिलाच्या बायकोला
डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीन, बुवाच्या बायकोला बुईन, बुईन, बुवाच्या बायकोला काय. ऐका महाराज, कोणत्याही नवऱ्याला पद असू द्या कितीही मोठं, त्याच्या बायकोला त्याची तिची संज्ञा आपोआप प्राप्त होते, काही न करता. याचा अर्थ असा आहे की त्याची बायको, ती बाई जी असते त्याच्या अंकित असते, अंकित अंकित झाल्याचा हा फायदा असतो. एखादा माणूस कलेक्टर होऊ द्या, पण त्याची बायको जर अंगठे बाजार असेल तर लोक तिला काय म्हणतात, कलेक्टरीन बाई आल्या असं म्हणतात की नाही. आमच्या भागामध्ये एक दृष्टांत सांगायची जुने कीर्तनकार. रस्त्याचं काम चालू होतं, रस्त्याचं काम नीट चालू आहे का नाही हे पाहण्याकरता कलेक्टर एका दिवशी आला. कलेक्टरची गाडी, ते गिट्टी फोडत होते काही लोक, ते रस्त्याचं काम करणारे. गिट्टी फोडत असताना त्याच्यामध्ये काही महिला होत्या, काही तरुण मुली होत्या, काही माणसं होते. रस्त्याचं काम ते दगड फोडत होते आणि तेवढ्यामध्ये कलेक्टरनं गाडी थांबवली आणि रस्त्यामध्ये त्या दगड फोडणाऱ्यामध्ये एक सुंदर, एक 20-22 वर्षाची सुंदर तरुणी देखणी, तिचं सौंदर्य बघितलं आणि कलेक्टर भाळला. कलेक्टरनं गाडी थांबवली. ही मुलगी कोणाची आहे? ते काम करणारे लोक म्हणले आमचा जो मुकदम आहे ना गुत्तेदार त्याची आहे, त्याला बोलवा. बोलवलं. महाराज त्या पोरीच्या बापाला असं वाटलं आपलं काय रस्त्याचं काम बिम काय बरोबर झालं नाही की काय काय म्हणून असं तो चल कापत होता. साहेब काही चुकला असेल तर क्षमा करावं, मला शिक्षा देऊ नका. अरे शिक्षा देण्याकरता बोलवलं नाही, ही पोरगी तुझी आहे का? हो. लग्न का करत नाही? साहेब पैसा नाही जवळ. लग्न अलीकडचं बघितलं किती महागड्या वस्तू झाल्यात, खर्च किती वाढलाय लग्नाचा. मुलीचं लग्न करायला पैसे नाही म्हणून तर काम करतो. बर, माझ्याकडे एक स्थळ आहे. साहेब मग तर लय उपकार होतील. मी कलेक्टर आहे, मीच तुझी मुलगी करतो. तो मला गरीबाची थट्टा कशाला करता साहेब? नाही थट्टा नाही, खरंच तुझी मुलगी मी करणार आहे. एवढी सौंदर्य देवानं तिला दिले, तुझी मी मुलगी करतो. नाथ महाराजांचं प्रमाण आहे, दुर्बळाची कन्या समर्थाने केली आणि अवदशा निमाली दारिद्र्याची. महाराज तिच्या बरोबर लगेच लग्न केलं. कीर्तनात लगेच होते. लोक म्हणले जसं कीर्तनात होतं तसं व्यवहारात झाल्या लय बरं होईल. पोरांना तर आनंद मावणार नाही, कीर्तनाला गर्दी मावणार नाही. झालं महाराज लग्न झाल्यानंतर साहेबांची पोस्टिंग नगरची बदलली, मुंबईला गेली. कलेक्टर साहेबांची मुंबईला पोस्टिंग झाली, ते गेले. गेल्यानंतर महाराज ह्या पोरीला काय खेड्यावर वाडे वस्तीवर राहिलेली पोरगीला कोणते संस्कार नाही, कोणते संस्कार नाही. ते काही म्हटलं, तिचं नाव होतं कोमल. कोमल जेवण झालं काय? कोमल नाश्ता तयार झाला? कोमल मी ऑफिसला चाललोय, माझा डबा तर? अगं म्हणला काय बोलतेस तू, माझी छाती तपासायला जरा व्यवस्थित बोललो. ते म्हणले अहो मी वाड्या वस्त्यावर राहिलेली खेडेगावातली, अनपढ, शिक्षण नाही काय नाही माझं, मला कसं बसत तुम्ही म्हणलात म्हणून ना तर माझी लायकी थोडीच आहे तुमच्या बरोबर लग्न करण्याची. अगं पण ती बोलत असताना जरा थोडस कोमल स्वरामध्ये बोल, तुझं नावच नुसतं कोमल आहे. बोलताना तर सगळे खर्चे याची सोर लावाली, कडकच सोर, जरा बोलताना चांगलं. अहो पण म्हणजे मला कुठे, मी शिकवतो म्हणे तुला. त्या कलेक्टरने सांगितलंय बघ, मी तुला विचारेन. अगं कोमल जेवण तयार झालं का? तू म्हणायचं हो. कोमल नाश्ता तयार झाला का? हो. अगं कोमल माझे कपडे इस्त्री करून आणलेस का? हो. सगळं त्यानं तासभर तिला बोलायचं कसं शिकवलं. आता मी तासभर जे तुला सांगितलं हे सर्व तुझ्या लक्षात आलं का? ती म्हणली पायथ्या गड्यावर पाहिजे, काहीच फायदा झाला नाही. म्हणला हे बघ तुला बोलायचं जजमेंट नाही, कुठं पण बोलतीस, पण नुसतं बोलायची नाही. मुंबईमध्ये आता कोणी कोणाच्या घरी जात नाही महाराज, ही या घरी त्या घरी त्या घरी त्या घरी फिरून यायची सगळी कधी. तिचा नवरा म्हणला अगं तू कलेक्टरची बायको आहेस, घर कशाला फिरायला जाते? हा मला सवय आहे ना, काम करत असताना इकडे जायचं तिकडे जायचं, इकडून भाजी आणायची तिकडून भाकरी आणायची, माझा व्यवसायच आहे. आली होती दासी, पट्टराणी केले तिचे हिंडणे आणि मूळ स्वभाव. आधी होता वाग्या, मग झाला पाग्या, त्याचा येळकोट आणि मूळ स्वभाव. हा तसं हिचं झालं. ते म्हणे हिंडायचं नाही आणि कुणाला काही बोलायचं नाही.
एक वर्षी खाली सत्यनारायणाचा कार्यक्रम होता. गल्लीतले लोक आले, साहेब तुम्ही नवीन पोस्टिंग करून इथं आलात, आनंद वाटला, तुम्ही कलेक्टर साहेब आहात, मग आमची इच्छा आहे तुम्ही तुमची जोडीदार ला घेऊन खाली सत्यनारायणाच्या पूजेला या. त्यांनी सांगितलं मी एकटाच येणार, बायकोला आणणार नाही. म्हणजे हो मला घेऊन जा की, मला पण खाली गेल्यावर तू चव घालशील म्हणतो इथंच बरी. अहो मी काहीच बोलणार नाही, तोंड हाताची घडी तोंडावर, मी काहीच, पण मला न्या कार्यक्रमाला. ठीक आहे बोलायचं नाही, पण नाही. खाली कार्यक्रमाला गेल्यानंतर मला तिच्या अंगावरची डागडागिने साडी बिडी बघितली. कलेक्टर साहेबाच्या शेजारी माता मौल्यांचा स्वभाव, या 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 कलेक्टरीन बाई या. बोलवलं, नवऱ्यानं खुलवलं. महाराज गेली ती, तिथं हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होता. हळदी कुंकू लावलं, माता माऊल्या नाव घेत होत्या, हळदी कुंकू झालं. कलेक्टरीन बाई घ्या नाव. माणूस कलेक्टरने लगेच तिच्याकडे घेतलं. ती म्हणजे घेत नाही, सगळ्याच नाव घेतात म्हणून हिनं म्हणली मी घेऊ का? घ्या 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 घ्या. हिनं नाव घ्यायला सुरुवात केली. कलेक्टर साहेबानं माझा केला अंगीकार, त्यांचे उपकार सांगू काय? कलेक्टर साहेबानं माझा केला अंगीकार, त्यांचे उपकार सांगू काय? कलेक्टर साहेबाचंच नाव घेते, वाढे माय. जात नसतो स्वभाव. एवढी अनपड बाई आहे, पण लोक तिला काय म्हणतात? कलेक्टरीन म्हणतात. महाराज हा फायदा कशामुळे झाला? कलेक्टरच्या ती अंकित आहे. तसं भगवत भक्ताचं जीवन हे परमात्म्याच्या अंकित असतं, म्हणून परमात्मा हा बळीवंत असल्यामुळं महाराज म्हणतात आम्ही झालो बळीवंत. आता व्याकरणामध्ये वंत जिथं प्रत्यय लागतो का नाही त्याला मर्यादा नसते, आणि वाण प्रत्यय लागला की त्याला मर्यादा असते. आपल्या घरामध्ये पाणी साठवण्याकरता काय पुरव? हंडा, टाकी, सेंटेक्सची टाकी आहे की नाही? मग त्याच्यामध्ये किती लिटर पाणी असतं? अंदाजा 500 लिटर, 1000 लिटर, 1500 लिटर. त्याला काय असते? मर्यादा असते. म्हणून आपल्या घरातली जी महाराज पाणी साठवण्याची टाकी आहे ती जलवान आहे का जलवंत आहे? जलवान आहे, बरोबर आहे, कारण त्याची मर्यादा सांगता येते. पण समुद्रामध्ये किती पाणी आहे सांगता येते, म्हणून त्याला काय म्हणतात? जलवंत म्हणतात. जसं समुद्राला जलवंत म्हणतात, आपल्या घरातल्या टाकीला जलवान म्हणतात, तसं परमात्म्याला बळीवंत म्हणतात, आणि आम्हा तुम्हाला बलवान म्हणतात. आम्हा तुम्हाला काय म्हणतात? बलवान. पण तुकाराम महाराज आम्ही बलवान म्हणत नाहीत. महाराज म्हणतात आम्ही झालो बळीवंत. महाराज बळीवंत झाला. एक प्रश्न तुम्हाला विचारतो, कोणता? ज्याच्याकडे शारीरिक बळ असतं तो माणूस सैन्यामध्ये भरती होतो. ज्याच्याकडे बुद्धिबळ असतं, मनोबल असतं तो युद्धाचं महाराज रणांगण गाजवतो. ज्याच्याकडे बुद्धिबळ असतं तो माणूस विद्वानांची सभा गाजवतो. ज्यांच्याकडे लौकिकाचं बळ असतं तो निवडणुकीचा आखाडा गाजवतो. ज्याच्याकडे सत्तेचं बळ असतं महाराज जगात एका सही करता करोडो रुपये कमवतो. ज्याच्याकडे संपत्तीचं बळ असतं जगातले सगळे लोक त्याच्यावर वाहवाह करतात. ज्याच्याकडे धर्माचं बळ असतं महाराज हे लोकात आणि परलोकातही तुम्हाला ते कामाला येतं. ज्याच्याकडे तपाचं बळ असतं तो उत्तम लोकाची भोग भोगतो. ज्याच्याकडे ज्ञानाचं बळ असतो तो जगावर अधिराज्य गाजवतो. ज्याच्याकडे वैराग्याचं बळ असतं त्याला परमात्म्याची प्राप्ती करता येते. ज्याच्याकडे निश्चयाचं बळ असतं त्याला निश्चित वस्तू प्राप्त करता येते. महाराज ज्याच्याकडं भावार्थाचं बळ असतं देवाला सुद्धा पोटी जन्माला घ्यायला यावं एवढी ताकद त्याच्या तयार होते. पण तुमच्या बळामुळे तुमचा फायदा काय झाला? महाराज म्हणतात माझ्या बळामुळे माझ्या जीवनात काय फायदा झाला? अभंगाचं दुसरं चरण.
आणि संसाराला लाथ मारली, लाथ. संसार चांगल्या चांगल्याला जमू देत नाही बरं, चांगल्या चांगल्याला रडवतो. करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. महाराज म्हणतात ब्रह्मादिक देवांना सुद्धा संसार रडवतो, पण साधू संत त्या संसाराला सहज करून मारत जातात, त्याला लाथ मारतात. महाराज म्हणतायत लाताळीला संसार केला षडउर्मीचा. कोणत्या षडउर्मी? षडउर्मी कोणत्या? काम, क्रोध, हे विकार आहेत. हो, हे षड विकार आहेत. षड विकार आणि षड उर्मी यातला फरकच कळत नाही. बरेच कीर्तनकार षड उर्मीच्या जागेवर षड विकारच सांगतात. एकदा हनुमान जन्माचं कीर्तन होतं एका कीर्तनकाराचं. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता हा अभंग घेतला. त्याच्या लक्षातूनच गेला अभंग तुकाराम महाराजाचा आहे. ते प्रत्येक वेळेला म्हणाले या अभंगाच्या द्वारा हनुमंतराय काय म्हणतात, या अभंगाच्या द्वारा हनुमंतराय काय म्हणतात. म्हणलं अरे बहुतेक विसरलो का? मी म्हणलं काहीच नाही, तुला खाली बस म्हणतात आणि मला कीर्तनाला उभं राहिलं. असं बरेच लोक महाराज हे षड विकार आहेत ना, षड उर्मीच्या जागेवर षड विकार असं नाही. महाराज 6 उर्मी आहेत. षड उर्मी हृदयात त्यांचा अंत पुरवणी. कोणत्या कोणत्या? 2 प्राणाच्या, 2 मनाच्या आणि 2 शरीराच्या. 2 शरीराच्या जन्मन आणि मरण शरीराच्या उर्मी. 2 प्राणाच्या, 2 प्राणाच्या कोणत्या? भूक आणि तहान लागणं, या 2 प्राणाच्या उर्मी आहेत. आणि मनाच्या सुख आणि दुःख, ह्या 2 मनाच्या उर्मी आहेत. ह्या 6 उर्मी महाराज म्हणतायत लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. जोपर्यंत षड उर्मीचा मार होत नाही, संपत नाहीत ह्या षड उर्मी, तोपर्यंत जीवनात खऱ्या आनंदाला महाराज नाही प्राप्त होत आहेत. षड उर्मी ज्याच्या आयुष्यामधल्या संपल्या ते खऱ्या अर्थानं आनंदाला प्राप्त झाले. म्हणून महाराज म्हणतायत लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. महाराज तुम्ही संसाराला लाथ मारली म्हणतात, ही गोष्ट खरी आहे. पण या संसारात आल्यानंतर काही गोष्टी असतात माणसाकडं, ज्याला लोकेशना, दारेशना, वित्तेशना असं म्हणतात. महाराज म्हणले आम्ही त्याला गवताच्या काडीसारखं मानतो. त्या गोष्टीला आम्ही गवताच्या काडीसारखं म्हणतो. जन तन धन केले तृणाही समान, या तिन्ही गोष्टीला आम्ही काय करतो? गवतासारखं मानतो. जन का? कितीही चांगलं वागा, जनता तुम्हाला नाव ठेवतीच. किती चांगलं वागा, इमानदारीनं वागलं तरी नाव ठेवते, डुप्लिकेटपणा केला तरी नाव ठेवते. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे गाथ्यामध्ये. आयसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. ते धाकडव्याचा अभंग आहे. लग्न करू जाता म्हणते हा माताला, न करिता झाला न पुसक. देव एखादा देवपूजा करू मला माहित आहे लय देवकर झाले, करून करून भागले आणि देवपूजाला लागले असं लोक म्हणतात. अरे पण भागून भागून का होईना पण देवपूजा करतोय ना. महाराज देवपूजा करू लागला त्यालाही नाव ठेवतात. जे करीन गेलं अवलय आळशी आहे हो, देवाला पाणी सुद्धा घालत नाही असं म्हणतात. एखादा माणूस सारखा तुमच्याकडे येऊ लागला, काय उठल्या बसल्या आमच्याकडे चहा नाश्ता जेवण तर आणलंय बघा आम्हाला. एखादा जर पाहुणा येईच न गेला तर काय म्हणतात माहितीये का? अवलय घमंडी आहे, इथून जाते आमच्या इथून सुगावून ह्या रोडवरून जाते पण इकडं मदत येत नाही थोडस, तरी लोक नाव ठेवतात. एखादा माणूस म्हणला आपण आता संस्थेत 4 वर्ष झाले मस्त लग्न करू संसार करू, लोक म्हणतात मग कशाला आळंदीला याच्याकरताच गेले होते, तरी लोक नाव ठेवतात. एखाद्याने ठरवलं नाही आपण मारुती बाबा कुळेकर यांच्यासारखं नैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन करू, तरी लोक नाव ठेवतात. महाराज कसंही वागा लोक नाव ठेवतातच. म्हणून तुकाराम महाराज म्हणले समाजात जर तुम्हाला राहायचं असलं तर एक काम करा. तुका म्हणे आता ऐका वचन आणि तेजोनी या जन भक्ती करा. म्हणून महाराज म्हणतात जन तन धन केले. बरं हे झालं जनाचं. महाराज या शरीराचं तरी काय खरं आहे हो? आज आहे उद्या नाही, सांगतायत का गॅरंटी? क्या जीवन की पकड़ी आस हाथों लिया नहीं तेरा घास. आता ताटात
आपल्याला खाता येईल की नाही याची गॅरंटी नाही. पण एवढं धोकादायक हे शरीर आहे एवढं. म्हणून बघा तुम्ही, जगात सगळ्या गोष्टीची शाश्वती देता येते पण शरीराची शाश्वती देता येत नाही. बरं, तुमचा गैरसमज झालेला आहे की घरातले लोक माझ्यावर काय करतात, प्रेम करतात. नाही 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 नाही, तुमच्यावर प्रेम करत नाहीत. माल आहे हाल आहे, नाही तर सगळे बेहाल आहे. जोपर्यंत माल आहे ना तोपर्यंतच लोक तुम्हाला तुमचं म्हणतात. ज्या दिवशी तुमच्याकडची संपत्ती झाली, संपली, त्या धनाची झाली या तुटी आणि स्त्री वसवसोनी लागे पाटी. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. पगार जवळ जवळ आला, बायको तांब्या भरून पाणी आणून देते. जेवण, तुम्हाला पोहे देऊ का, तुम्हाला चहा देऊ का, कॉफी देऊ का, पाय दाबू का, हात दाबू का, डोकं दाबू का, गळा दाबू, कुठपर्यंत. आणि एकदा का महाराज पगार ओसरत आला, तुमचं तर आपलं तेच असतं. या संसारातलं मी तुम्हाला शोकांतिका सांगतो. सगळे लोक आपल्याला धिक्कार करतात याचं वाईट नाही, पण आयुष्यभर संसार केलेली पत्नी सुद्धा शेवटी तुमचा धिक्कार करते. हे या संसाराचं वैशिष्ट्य आहे. नातू म्हणतो, आजोबा तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही बसा बरं तिकडं. सून म्हणते, मामाजी आमच्या ह्याच्यात तुम्ही लुडबुड करत जाऊ नका, बरं बसा तिकडं, तुम्हाला काय कळत नाही. पोरगा सुद्धा म्हणतो, बाबा तुम्ही डोकं लावू नका बरं, तुमचं ते काम नाही. पोरगा सुद्धा म्हणतो. आणि ज्या घुशी बरोबर घोरपडी बरोबर आयुष्यभर संसार केला ती घोरपड सुद्धा म्हणते, बाया तुम्हाला तर अक्कलच नाही हो. काय म्हणते ती, अक्कलच नाही हो तुम्हाला. अरे अक्कल जर नसती तर इतके दिवस संसाराचा गाडा कसा हाकला असता. अक्कल जर नसती तर एवढी संपत्ती कशी कमवली असती. तुम्हाला खरं सांगू काय, जन तन धन, धनाचा सुद्धा लय भरवसा धरू नका बरं महाराज. बरेच लोक संपत्तीच्या जीवावर अहंकार करतात, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ती संपत्ती कधीतरी जाणार आहे. संपत्तीचा कधी अहंकार करू नका. पण काय काय लोक लय दृष्टांत सुंदर सांगतात जुने लोक. मी एक उदाहरण पुराणातलं सांगतो आणि एक इतिहासातलं सांगतो. लंकेचा राजा रावण, रावणाकडे किती संपत्ती होती हो सांगते. पण तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये त्याच्या संपत्तीचं वर्णन करावं, एवढी संपत्ती. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी एवढी. पण केवढी आधी अभंग म्हणावं लागेल ना. त्याच्याकडं कशाची किती घरं होते ते सगळ्या अभंगात सांगितलंय. आता बाकीचं लय फापट पसारा सांगत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं. कोणत्या सोन्याची? शुद्ध म्हणजे 24 कॅरेट. केवढ्याला तोळा आहे सध्या? किती? 65,000ला तोळा झाला. पण डोक्यातलं सोनं काय अजून निघालं नाही. आता 65,000ला तोळा. एक खोली बांधण्याकरता किती विटा लागतात अंदाजा? कशी बेघर लोक आहेत तुमच्या गावातले. घर नाही बांधले तुम्ही अजून? एका रूमला सांगा ना किती विटा लागतात. अंदाजे जरा 10,000. एक वीट किती किलोची असते अंदाजा? 1 किलोची. चौदार 1 किलोची. मग आता एका विटीला किती पैसे लागतील? 65,000ला तोळा. एका किलोला किती? 65 लाख रुपये. 65 लाख गुणिले 10,000 करा. इथं डोकं लावू नका, घरी गेल्यावर मला उद्या फोनवर सांगा. 65 लाख गुणिले 10,000 आणि 10,000. आता ती एका रूमचं झालं. अशी त्याच्याकडे किती घरं होते? 7 कोटी घरं. आता त्याचा विचार गणित नंतर मला सांगा. आता एवढी संपत्ती रावणाकडे होती, पण तरी सुद्धा रावणाला काय व्हावं लागलं? मरावं लागलं की नाही? म्हणून धनवान माणसानं घमंड करत जातो. या धनाचा न धरी विश्वास दैसी तरुवर तरी हे भोगशील काया.
महाराजांची सावली सकाळी इकडे असते तर दुपारी, म्हणून धनवान माणसाने घमंड करू नका. तुम्हाला रावणाचं उदाहरण सांगितलं. एक इतिहासातलं सांगतो. सिकंदर नावाचा राजा महाराज त्यानं जग जिंकत 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 आला. त्याला भारत जिंकायचा होता पण भारत जिंकताच आला नाही. भारताच्या महाराज देशा सीमेवर आला आणि सीमेवर आला की ते म्हातारा झाला, आजारी पडला आणि तो शेवटी मेलाच. पण मरताना तो सांगून गेला, मी मेल्यानंतर स्मशानापर्यंत एका साईडनं सर्व हाती घोडे सगळं ठेवा, एका साईडनं सोनं नाणं सगळं नोकर चाकर ठेवा. काय मला या जगाला संदेश द्यायचा आहे, मी एवढं सगळं कमवलं, मी सगळं जग जिंकलं, पण मला मृत्यूला जिंकता आलं नाही. हे सगळं इथंच ठेवून जावं लागतं. मौत ने जमाने को ये समाधि का डाला, याद रख सुकंद कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला. याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. अब न वो हलाकू है और न उसके साथी है, जंगजू को रस है और न उसके साथी है. मुट्ठी बांध के आने वाले, मुट्ठी बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा. गफलत की नींद में सोने वाले धोखा, सूरज धीरे धीरे. किती संपत्ती कमवा शेवटी ती इथंच ठेवावं लागते. म्हणून महाराज म्हणतायत, जन तन धन केले तृणाही समान, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. तुकाराम महाराज, तुम्हाला जन आवडत नाही, तुम्हाला धन आवडत नाही, तुम्हाला तन आवडत नाही, तुम्ही संसाराला लाथ मारली म्हणता, तुम्ही जगात सगळ्यात बळीवंत झाले म्हणता. मग आता नेमके तुम्ही कोण्या अवस्थेवर आहेत? महाराज म्हणतात, आम्ही आता तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे वडील वारल्यामुळं मी हार घालत नाही, बाकी काय नाही. 1 वर्ष अजून व्हायचं राहिलंय. आज 6 महिने झालेत. 1 वर्षापर्यंत मला हार घालायचा नाही. आणि हार घालणं काही इतकं सोपं नसते. हार घालून घेण्याकरता हार घ्यावा लागतो. काय काय लोक एवढे नशीबवान असतात महाराज, त्यांना रोजच हार असतात. पण ते दळभद्री बी एवढे असतात, त्यांना रोजच हार घ्यावा लागतो. काय काय लोक कम नशिबी असतात, त्यांना एकदाच हार असतो. कधी? जायच्या दिवशी एकदा आणि लग्नामध्ये एकदा, आहे की नाही? पण काय काय लोक एवढे असतात महाराज नशिबवान, त्यांना रोजच हार. पण मला असं वाटतं त्याच्यासारखं दळभद्री बी कोणीच नाही. त्या हारासाठी वाकावं लागतं असं, आहे की नाही? खरं म्हणजे आम्ही हारात लय अडकलो. हारात लय अडकू नका, खरं अडकू नका. आता तुमच्याकडे ती पद्धत नाही, आमच्याकडे सर पद्धत आता अशी आली. त्या कीर्तनकाराला एवढा मोठा हार आणतात, इतका मोठा हार आणतात, ते कीर्तनकार दिसणं झालाय. माझ्या वाढदिवसाचं बॅनर तुम्ही पाहिला असेल.
आणि त्याच्यावर जवळजवळ 10-20 किलो फुलं असे वरून उधळतात लोक. ते चुकीचं आहे ते सगळं, हे नाही करायला पाहिजे. पण हे हार न घालण्याचं कारण माझं असं, आमचे वडील वारले असल्यामुळं 5-6 महिने हार घालायचा नाही. अभंगाचा भाव संपलाय. मला आनंद वाटला. खूप सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळी करतात. लिंगदेव मधल्या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद याच्याकरता देतो की महाराज हे सोपं नाही आहे. किती मोठं मंदिर आहे. लिंगदेवाचं मंदिर काही लहान आहे काय, किती मोठं मंदिर आहे. मला इतिहास सांगितला. हे मंदिर स्वर्गीय राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांनी ते मंदिर बांधलेलं आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाईने केलेला आहे. आणि शहाजी राजे ज्यावेळेला महाराज लढाईला जायचे त्यावेळेला आधी लिंगेश्वराचं दर्शन घ्यायचे आणि मगच पुढे जायचे, असा या मंदिराचा इतिहास आहे. हे मंदिर म्हणजे या पंचक्रोशीचं, या 22 खेड्याचं श्रद्धा केंद्र आहे, श्रद्धेचं स्थान आहे. या भागातल्या सगळ्या क्षेत्रातले लोक महाराज या देवावर श्रद्धा ठेवतात. मला येत असताना आमचे हरिभाऊ फापाळे यांनी मला माहिती दिली, महाराज आमच्या गावात म्हणे पाडव्याला यात्रा असते आणि त्या यात्रेला कोणी कुठेही जावो, नोकरी उद्योग व्यवसाय किती मोठा कोट्याधीश होतो माणूस, पण पाडव्याला जी यात्रा असते ना त्या यात्रेला मात्र सगळे लोक इथं गोळा होतात. खूप मोठा उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये सुद्धा सगळ्या लोकांचं सहकार्य असतं. मला आनंद वाटला. मी सुरुवातीलाच बोलून गेलो, कीर्तन सेवा माझी नव्हती. एवढे ब्रह्मचारी तर आता आळंदीला सुद्धा सध्या नाहीत. मग याचं कारण सांगतो बरं का तुम्हाला. यांनी हातवरी का केली नाही माहिती का? हे संसाराला इतके कदरून गेले, यांची हातवरी करायची वासनाच होईल. तुमच्या मालकीची तुमची पहिली